नमस्कार मित्रांनो, स्मिता आणि सायलची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा आणि समर्पण कथेचा पुढील भाग सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शरीराला झोंबणारा समुद्रकिनारा, त्याची ती उबदार मिठी, तिच्या डोळ्यात हरवलेला तो, लाजून नजर झुकवणारी ती, मावळतीला जाणारा सूर्य, आभाळाती विविध रंगाप्रमाणेच त्यांच्या प्रेमात रंग भरत होता. चुंबकाचे जसे दोन टोक तसेच स्त्री आणि पुरुष परस्पराकडे आकर्षित होणारच. एकांत आणि प्रेम भावनाचे हे एक अनोखे कॉम्बिनेशन होते. त्यात अडकलेले स्मिता साहिल अपवाद कसे ठरणार? वाऱ्याने तिचे केस उडून अलगद चेहऱ्यावर येत होते. नकळत तिची बोटे तिच्या केसामध्ये गुंफत चालली होती. अंगावर रोमांच उभा करणारा त्याचा स्पर्श अनुभवत होती. त्यांना साथ देण्यासाठी कदाचित सूर्यही मावळण्यास उत्सुक होता. त्या समुद्रकिनाऱ्यावर थंड वाऱ्यातही तिला त्याच्या उष्ण श्वासाची जाणीव चेहऱ्यावर होत होती. तो हवाहसा वाटणारा स्पर्श ती डोळे मिटून अनुभवत होती. त्याची ओठ हळूच तिच्या कपाळावर स्पर्श करून गेले. शरीरातून जणू वीज चमकावी तशी काहीशी तिला जाणवली. हृदयाची धडधड वाढू लागली आणि डोळे अधिकच मिटले. पुढे काय घडणार हा विचार तिच्या मनात सतत घुटमळत राहिला होता. पण सायाचा संयम कोणतीच मर्यादा ओढून पुढे गेला नाही. तिने हळूच डोळे उघडले. तो संतपणे तिच्याकडे शांत नजरेने पाहत होता. शारीरिक आकर्षणाच्या पलीकडचे प्रेम म्हणतात ते हेच का? मनात आले असते तर तो काही करू शकला असता. पण याचा अर्थ हे केवळ आकर्षण नसून खरे प्रेम आहे. हो, हेच खरे प्रेम आहे. ती दूरवर पाहत स्वतःच्याच विचारामध्ये पूर्ण हरवून गेली. एडपट साहिलच्या आवाजाने ती अचानक भानावर आली. सॉरी रे, मी स्वतःच्याच विचारात गुंतले होते, ती त्याच्याकडे पाहत प्रेमाने म्हणाली. तेच तर मी विचारतोय, एवढा काय विचार करतेस? माझे काय चुकले का? माझ्यावर रागावली आहेस का? त्याने काळजीने तिला विचारले. वेडा आहेस का रे? तुझ्यावर कसला राग? आणि मी फक्त तुझीच आहे, त्यामुळे तुझे काही चुकले असा विचार डोक्यात आणू सुद्धा नकोस. फक्त उगीच काहीतरी विचार डोक्यात आले आणि मी त्यातच हरवून गेले होते एवढेच. ती त्याच्या डोळ्यात पाहत अगदी निष्पापपणे म्हणाली. अगं मग खरे सांग ना, काय विचार चालू होता? त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घेत अगदी प्रेमाने विचारले. मी विचार करत होते, हे नक्की प्रेम आहे की केवळ तात्पुरते आकर्षण? पण मला माझे उत्तर अगदी खात्रीने मिळाले. स्मिता गालात हसत म्हणाली. म्हणजे काय म्हणालीस? माझ्या डोक्यावरून गेले? चेहऱ्यावर मोठा प्रश्नार्थक भाव आणत साहिलने विचारले. हा जो क्षण होता ना, या क्षणाला काही होऊ शकले असते, पण तू तुझ्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. यातच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, स्मिताने त्याला समजावून सांगितले. तिचे हे तत्वज्ञान ऐकून तू अगदी खळाळून हसला. स्मिता, प्रेम की आकर्षण हे समजायला लोकांना जन्म जातो आणि तू एका मिनिटात निकाल लावून मोकळी झालीस. जिथे खरे प्रेम असते तिथे शरीरापेक्षा मनाची ओढ नेहमीच जास्त बलवान असते. मी सुद्धा तुझ्या शरीरापेक्षा तुझ्या सुंदर मनाकडेच जास्त आकर्षित झालो आहे. जिथे प्रेम येते तिथे शारीरिक आणि मानसिक गरजा दोन्ही येतातच. पण महत्त्व कोणाला द्यायचे हे आपल्याला समजायला हवे. साहिल अगदी शहाण्या मुलासारखा समजावून म्हणाला. अगदी बरोबर बोललास. आयुष्यभर अशी साथ देशील ना मला? स्मिताने डोळ्यात पाणी आणून इमोशनल होत त्याला विचारले. फक्त आयुष्यभर? काय सांगतेस? पुढचे 7 जन्म मी तुझ्याच मागे असेन, डोंट वरी. साहिल तिचा हात हातात पकडत हसतमुखाने म्हणाला. ती अगदी शांत झाली. लहान मुलासारखी हळूच त्याच्या खुशीत शिरली. सगळीकडे नीरव शांतता. अंधारून आलेले आकाश, किलबिट करणारे पक्षी घराकडे परतत होते. एकमेकाच्या प्रेमात पूर्ण गुंतून गेलेले दोघे यापेक्षा सुंदर काय असेल? स्मिता, निघूया आता, अंधार पडू लागलाय. घरचे वाट पाहत असतील. साहिल तिचा खांदा पकडत हळूच म्हणाला. थांब ना थोडा वेळ. नाही जावेशी वाटत, ती हट्ट करत म्हणाली. उद्या भेटू, पण आता निघायला हवे. तुला आईस्क्रीम आवडते ना? चल आईस्क्रीम खाऊया. मग तू घरी जा, उद्या कॉलेजमध्ये भेटू, साहिल तिला समजावत म्हणाला. इच्छा नसतानाही ती त्या दगडावरून उठली. तिची नाराजी पाहूनही तिला वेळेत घरी पोहोचवणे गरजेचे होते. तिची आवडती आईस्क्रीम खाऊन दोघे निघाले. घरी आल्यावर स्मिता फ्रेश होऊन स्वतःला आरशात पाहत होती. प्रेमात पडल्यावर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. तीच गोड चमक आज स्मिताच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
साहिलचा तो गोड स्पर्श, त्याची ती उबदार मिठी, नजरेला भिडणारी त्याची नजर तिच्या अंगावर रोमांच आणत होते. आयुष्यात ती पहिल्यांदाच प्रेमाचे हे जग अनुभवत होती. प्रत्येक क्षणाला मनात फक्त आणि फक्त साहिलचाच विचार येत होता. त्याच्याशिवाय एकही क्षण तिचा जात नव्हता. तिने रूममध्ये येऊन लगेच त्याला एक कॉल केला. तो सुखरूप घरी पोचलाय याची खात्री करून घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली. आज एवढा उशीर का? आईने तिला प्रश्न विचारला. अगं, एका मैत्रिणीला खरेदी करायची होती म्हणून उशीर झाला, असे काहीतरी खोटे सांगून स्मिताने ती वेळ मारून नेली. ठीक आहे, जेवण वाढते, आता पटकन जेवण घे, आई म्हणाली. जेवताना ताटातला प्रत्येक घास तिच्या पोटात जात तर होता खरा, पण तिचे मन मात्र अजूनही त्या समुद्र किनाऱ्यावरच रेंगाळले होते. तिने जेवण संपवले आणि लगेच आपल्या रूममध्ये आली. साहिलचे 3 कॉल आले होते. तोपर्यंत तिने स्वतःला बेडवर झोपून दिले आणि साहिलला परत फोन केला. त्यानंतर दिवसभराच्या गप्पा मारण्यात ते दोघे पूर्णपणे मग्न झाले. कॉलेजचे दिवस सरत होते. या दोघांमधील प्रेम दिवसेंदिवस खूप बहरत चालले होते. प्रेमाचा खरा अर्थ आत्ता हळूहळू त्यांना समजू लागला होता. प्रेम म्हणजे कधी राग आणि रुसवा, तर कधी एकमेकांना पूर्णपणे समजून घेणे, एकत्र हसणे आणि एकत्र रडणे. हे सगळेच ते दोघे सोबत अनुभवत होते. परिस्थिती कशीही असो, साहिल आणि स्मिता नेहमी एकमेकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे. उद्या 10 मे स्मिताचा वाढदिवस होता. साहिलला नेमके काय करावे सुचत नव्हते. मित्राशी चर्चा करून एक छान सरप्राईज प्लॅन ठरवण्यात आला. आपली हक्काची व्यक्ती आणि तिचा वाढदिवस, मग सेलिब्रेशन तर होणारच ना. आयुष्यात एक अनोखी माणूस येतो आणि आपले पूर्ण जीवन व्यापून टाकतो. ती व्यक्ती म्हणजे आपले सर्वस्व. त्या एका खास माणसासाठी आपण काही करायला तयार असतो. काल ठरल्याप्रमाणे सर्व तयारी पूर्ण झाली. सगळ्यांनी स्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु साहिल अपवाद होता. काहीतरी गुप्त प्लॅन सुरू आहे हे स्मिताला जाणवत होते. त्यामुळे तिची उत्सुकता फार वाढली होती. वाढदिवसाची एक वेगळीच मजा असते ना. एरवी वय वाढतंय म्हणून कुरबुर करणारे आपण वाढदिवस मात्र धोक्याने साजरा करतो. वर्षातील तो एकच दिवस फक्त आपलाच असतो. त्या दिवशी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपणच असतो. त्यामुळे खरी मजा आपलीच असते. सर्व तयारी झाल्यावर स्मिताच्या मैत्रिणी तिला एका ठरलेल्या जागी घेऊन गेले. स्मितासुद्धा खूप छान नटली होती. नेव्ही ब्लू रंगाचा साधा गाऊन, गळ्यात नाजूक हिऱ्यांचा हार, कानातले आणि हातात ब्रेसलेट होते. दुसऱ्या हातात घड्याळ, ओठावर गडद गुलाबी लिपस्टिक आणि पायात हिल्सचे सँडल होते. पाहताच क्षणी ती कोणालाही आवडेल अशी सुंदर दिसत होती. हा सगळा साजशृंगार फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच होता. तिथे सगळ्यांचा गोतावळा जमला होता, पण ती ज्याची वाट पाहत होती तो कुठेच दिसत नव्हता. अचानक दिवे बंद झाल्यामुळे स्मिता दचकली. मैत्रिणीच्या मदतीने ती थोडी पुढे सरकली. लाईट चालू होताच समोर सर्व मित्र, फुगे आणि फुलांचे सुंदर डेकोरेशन दिसले. ते सगळे दृश्य एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. हॅपी बर्थडे स्मिता, मागून साहिलचा आवाज आला. स्मिताने वळून मागे पाहिले. साहिलच्या हातात केक घेऊन उभा होता. थँक्यू, ती पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आयुष्यात पहिल्यांदाच आई वडिलांनंतर तिच्यासाठी कोणीतरी एवढे विशेष काहीतरी करत होते. सर्व मित्रांसोबत तिचा वाढदिवस मनासारखा साजरा झाला होता. आपल्याला आयुष्यात साथ देणारा एक परफेक्ट जोडीदार मिळाला आहे या विचारावर ती आता ठाम झाली. स्मिता साहिलच्या आवाजाने ती भानावर आली. तिच्या समोर हातात रिंगचा बॉक्स घेऊन तो उभा होता. विल यू मॅरी मी, त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारले. त्या बॉक्समध्ये चमकणारी ती चांदीची अंगठी आणि त्याहून अधिक चमकणारे त्याची डोळे. क्षणभर ती त्यात हरवूनच गेली. पुढील क्षणी स्वतःला सावरत तिने हात पुढे केला. त्यानेही लगेच तिच्या बोटात ती अंगठी घातली. तोवर शांत असलेल्या मित्रांमध्ये एकच गलबला सुरू झाला. स्मिता,
आज जरी चांदीची अंगठी दिली असली तरी एक दिवस तुझ्या हातात सोन्याची अंगठी असेल, ती सुद्धा माझ्या स्वतःच्या कमाईची असेल. साहिल तिचा हात हातात घेऊन हळूच म्हणाला, सोने किंवा चांदी यापेक्षा तुझी साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्मिता त्याचा हात आणखीन घट्ट पकडत म्हणाली, जोडीदार असावा तर असा, प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेऊन साथ देणारा, पैशापेक्षा प्रेमाला अधिक महत्त्व देणारा. साहिल मनातल्या मनात असा विचार करत होता. तिथून निघत असताना स्मिताचे लक्ष टेबलवरील एका गिफ्टवर गेले. तिने ते गिफ्ट हातात घेतले. त्यावर फॉर माय समवन स्पेशल असे लिहिले होते. तिने उत्सुकतेने ते गिफ्ट उघडले. त्यात एक ग्रीटिंग कार्ड आणि एक बॉक्स होता. तिने ग्रीटिंग उघडून वाचायला सुरुवात केली. माझ्या प्रेमासाठी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी सुखात राहावीस हीच देवाकडे प्रार्थना. स्मिता, माझे आयुष्य खूप सुंदर होईल जर तू आयुष्यभरासाठी माझ्यासोबत असशील. तुला पाहिल्यावर प्रेम म्हणजे काय याची जाणीव होते. तुझे सौंदर्य तुझ्या साधेपणात आहे आणि तो साधेपणा मनाला भुरळ पाडतो. म्हणूनच कदाचित माझे मन फक्त तुझ्यासाठी झुरत असते. कधीतरी तुला माझ्या भावना समजतील हीच अपेक्षा आहे. पुढच्या जन्मावर माझा विश्वास नाही, म्हणूनच तुला याच जन्मात मिळवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. तुझाच हे नेवी पत्र आणि 3 बदाम तसेच 3 फुल्या याचा अर्थ काय? स्मिता विचारात पडली. तिने तो बॉक्स उघडला. त्यात सोन्याची डायमंड रिंग पाहून ती चकित झाली. हा साहिलचाच खोटारडेपणा असेल याची तिला खात्री पटली. ती लगेच ते कार्ड आणि बॉक्स घेऊन साहिलकडे गेली. साहिल, हा काय नवा आगाऊपणा आहे? सगळ्यांसमोर चांदीची अंगठी दिलीस आणि आता हे दुसरे सरप्राईज. स्मिताने तो बॉक्स आणि ग्रीटिंग साहिलला दाखवले. साहिलने ते उघडून पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. साहिल, हे तूच ठेवले होते ना तिथे टेबलवर? स्मिताने विचारले. स्मिता, खरंच हे मी नाही आणले. हे पाहून मला स्वतःलाच धक्का बसला आहे. मी नाही आणले तर मग कोणी आणले? साहिल म्हणाला, हे ग्रीटिंग आणि अंगठी. तू ते पत्र वाचलेस ना? कोणी केले असेल हे? इथे तर सर्व आपलेच मित्र होते. मस्करी करायची असती तर पत्र ठीक होते, पण सोन्याची अंगठी मस्करीत कोणी कशी ठेवेल? आणि त्या 3 फुल्या व 3 बदाम चिन्हांचा अर्थ काय? स्मिता घाबरून बोलत होती. स्मिता, शांत हो. हे काय प्रकरण आहे? मलाही समजत नाही. तू घाबरू नकोस. आपण शोधून काढू. यामागे कोण आहे? तू आता घरी जा आणि जास्त विचार करू नकोस. मी बघतो या ग्रीटिंग आणि रिंगचं काय करायचं ते. प्रेरणा थांबली आहे बाहेर तुझ्यासाठी. तुम्ही दोघी जा घरी, साहिल तिला दिलासा देत म्हणाला. स्मिताचा पडलेला चेहरा पाहून प्रेरणा विचारात पडली. काय ग, काय झाले? चेहरा का उतरला आहे? प्रेरणाने विचारले. अरे काही नाही. ते आत्ता बोलता बोलता स्मिता मध्येच थांबली. आत्ता काय? साहिलसोबत काही भांडण झाले का? प्रेरणाने विचारले. तेव्हा जे काय घडले होते ते सर्व स्मिताने प्रेरणाला सांगितले. ते ऐकून प्रेरणासुद्धा विचारात पडली. पण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये असे कोण करेल? संपूर्ण कॉलेजला ठाऊक आहे की तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहात. तरीही असे कोण करणार? प्रेरणा विचार करत म्हणाली. मलाही ते समजत नाही. पूर्ण दिवस छान गेला आणि शेवटी हे सर्व घडले. काही सुचतच नाही. स्मिता खिन्न होत म्हणाली. हे बघ, उगीच आता या गोष्टीची टेन्शन घेऊ नकोस. आयुष्यात हे सर्व चालतच असते. आपले सुख सगळ्यांनाच चांगले वाटेल असे नसते ना. दुसऱ्यांचा आनंद नेहमीच काहींना बोचत असतो. त्यामुळे जास्त विचार करू नकोस. जो कोणी असेल तो कधीतरी समोर येईलच.
तेव्हा पाहू. साहिल आहे, मी आहे, मग कशाला एवढी काळजी करतेस? चल आता थोडी स्माईल कर. प्रेरणा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. स्मिता घरी येऊन फ्रेश झाली. साहिलने दिलेली अंगठी तिने बॉक्समध्ये ठेवून तो बॉक्स कपाटात सुरक्षित ठेवून दिला. घरात आईने तिच्या आवडीचे सर्व जेवण बनवून ठेवले होते. आई बाबासोबत गप्पा मारत तिने जेवण केले. तिने काही दिवसापूर्वी ऑनलाईन आवडलेला एक ड्रेस बाबांना दाखवला होता. बाबांनी तो लक्षात ठेवून अगदी तसाच ड्रेस तिच्यासाठी आणला होता. बाबा, तुम्ही माझा किती विचार करता. हा ड्रेस तर मी कधीच विसरून गेले होते, पण तुम्ही लक्षात ठेवून माझ्यासाठी सेम ड्रेस आणला. स्मिता आनंदा बोलत होती. लहान असताना नवीन कपडे आणल्यावर जशी आनंदाने उड्या मारायचीस तशीच आज देखील हा ड्रेस पाहून आनंदी झालीस ना? अरे तुझा हाच आनंद पाहण्यासाठी आम्ही दोघे प्रत्येक प्रयत्न करतो. तुझ्याशिवाय दुसरे कोण आहे आमच्या आयुष्यात? बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले. खरंच बाबा, थँक्यू. मला खूप आवडला हा ड्रेस. स्मिता बाबांच्या कुशीत शिरत म्हणाली. स्मिता बेडवर पडल्या पडल्या पुन्हा त्या गिफ्टच्या विचारात हरवून गेली. तिने खूप आठवण्याचा प्रयत्न केला, पण कोणाच्या हातात ते गिफ्ट पाहिले होते हे तिला काही आठवेना. तिने न राहून साहिलला फोन केला. त्याने समजावून सांगितल्यामुळे तिचे मन थोड्या वेळासाठी शांत झाले. आता पुढे काय होईल तुम्हाला काय वाटते? उत्सुक लागलेला आहे, कमेंट करून नक्की सांगा.